नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य नवनाथराव शिंगारे, राहणार खंडारे बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील शेतकरी असून तुम्हाला बघू शकता तुम्ही की आपले मागच्या वर्षी गोदावरी BDN 1341 हे वाण आपण 17 एकरवर लावलेलं होतं. यावर्षीसुद्धा हे आपण 8 एकरवर लावलेलं आहे, कारण की बाकीचं फळबाग आहे आपल्याकडे. यावर्षी 8 एकर क्षेत्र खाली होतं आणि आता सध्या ह्या परिस्थितीमध्ये हे वाण आहे. तर ह्यावर्षी अतिपाऊस अतिवृष्टी होऊनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट फेल गेलेले आहे. म्हणजे काही फ्लॉवरिंगमध्ये आहे, तर काही शेंगा मॅच्युअर झालेल्या आहे, तर काहीच्या शेंगा हिरव्याच आहे. तुम्ही बघू शकता आपली तूर पूर्णपणे 1 जूनची लागवड आहे. आता डिसेंबर एंडला हे सोंगणीला आलेलं आहे आणि सोंगण्यासाठी आपण दिलेली आहे. सोंगणी करणं बी चालू आहे आपली. तर नियोजन जर व्यवस्थित केलं, तुम्ही एक 4 ते 5 स्प्रे PGRचे म्हणा किंवा मायक्रोन्यूट्रियंट, अमायनो फुलविक, ह्युमिक आणि बुरशीनाशक आणि कंपल्सरी प्रत्येक फवारणीमध्ये सिलिकॉन बेस स्टिकर जर वापरलं, तर माझ्या मते माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की तुरीचं पीक चांगल्या प्रकारे येऊ शकतं. असं मी प्रॅक्टिकल 3 वर्षापासून सलग तुरीचं पीक घेतो आहे आणि त्यामध्ये मला चांगले अनुभव आलेले. आता माझं मागच्या वर्षी यील्ड आले होतं एकरी 12.65 किलो, 12 क्विंटल 65 किलो पर एकरला. आता ह्या वर्षीसुद्धा मला 12च्या पुढंच ॲव्हरेज येईल असा मला 100% विश्वास आहे. तुम्ही बघू शकता हे पीक ह्या कंडिशनमध्ये आहे. तर शेतकऱ्यांना हे वाण लावण्यासाठी मी आवश्यक म्हणजे आवर्जून सांगू शकतो की हे वाण तुम्ही लावा. अतिवृष्टी हो, कितीही पाणी झालं तरी हे वाण पाण्यास सक्षम आहे. कितीही पाऊस होऊ द्या तुम्ही, या वाणाला त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. आणि शेतकऱ्यासाठी गोदावरी BDN 1341 हे एक वरदान आहे. तुरीचं हे वाण एकदम सर्वोत्कृष्ट वाण आहे.